राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी 6,000 रुपयांचा दर, तर वाशिममध्ये सोयाबीनच्या बाजारभावाने पार केला 7,000 रुपयांचा टप्पा. सोयाबीन बाजारभाव आता 8,000 रुपयांच्या उंबरठ्यावरती. राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण. गेल्या 10 महिन्यातील सर्वात मोठी वाढ सोयाबीनच्या दरामध्ये त्या ठिकाणी आता झालेली आहे. तर मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये सोयाबीनच्या दरात सरासरी 27% वाढ त्या ठिकाणी नोंदवली गेली आहे. याशिवाय 10 मे नंतर जे काय अमेरिकेचा कृषी विभाग आहे तो आपला पुरवठा अहवाल सादर करणार आहे आणि यामुळं सोयाबीनचा नेमका किती साठा त्या ठिकाणी आता पूर्ण जगामध्ये आहे ते आपल्याला त्या ठिकाणी आता माहीत होणार आहे. मे महिन्यामध्ये जे सोयाबीनचे दर आहे ते कमी होण्याची अजिबात त्या ठिकाणी चिन्ह नाही. याशिवाय जागतिक तणाव जर अजून असाच जर राहिला तर सोयाबीनचे दर सरासरी 7,000 रुपयांचा टप्पा देखील त्या ठिकाणी पार करू शकतील. त्यामुळे नेमके कोणती जी काय कारण आहे ती दरवाढीसाठी कारणीभूत आहे. याशिवाय हे जे काय वाढलेले दर आहे ते नेमके स्थिर आता किती दिवस राहणार आहे याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, सोयाबीनच्या बाजारभावाचं जे काही गणित आहे ते सोयाबीनची आवक असेल, मागणी, पुरवठा, याशिवाय सोयाबीनची निर्मिती आणि निर्यात, सोया तेलाची आयात, या सर्व गोष्टींवरती सोयाबीनचे दर हे त्या ठिकाणी अवलंबून असतात. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर सोयाबीनचे सध्याचे जे काही बाजारभाव आहे ते लातूर असेल, हिंगणघाट, जालना, अकोला, मलकापूर असेल, चिखली, मेहकर यासारख्या बाजार समित्यांमध्ये 6,000 रुपयांच्या वरती सोयाबीनला सरासरी दर मिळतो. जे काय प्रोसेसिंग प्लांट आहे, प्रोसेसिंग प्लांटमध्ये देखील सोयाबीनला 6,800 ते 7,000 रुपयांच्या घरात त्या ठिकाणी दर मिळत आहे. एकट्या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सोयाबीनच्या दरात 25 ते 30% भरघोस वाढ त्या ठिकाणी नोंदवली गेली आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाशिमसारख्या बाजार समितीमध्ये रोजचे दर जर आपण पाहिले तर 7,000 रुपयांच्या वरतीच वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनला हा दर मिळतो आहे आणि शेतकऱ्यांसाठी हा एक मोठा आशेचा किरण त्या ठिकाणी ठरलेला आहे. दुसरीकडे आपण हे जे बाजारभाव का वाढत आहेत याविषयी देखील आपण जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं त्या ठिकाणी ठरत आहे. प्रमुख 5 जी काही कारणं आहेत ती तज्ज्ञांनी सांगितलेली आहेत आणि या तज्ज्ञांच्या मते ही कारणं जर अशीच जर राहिली तर सोयाबीनचे बाजारभाव जवळपास 8,000 रुपयांचा टप्पा देखील पार करू शकतील. यातलं पहिलं जे काही महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे जागतिक युद्धजन्य परिस्थिती. मध्यपूर्वेकडील जे काही देश आहेत यामुळे यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये तणाव आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती भडकलेल्या आहेत. तेलवाहू जहाजांची वाहतूक मंदावल्यानं स्थानिक सोयाबीनला प्रचंड मागणी त्या ठिकाणी वाढलेली आहे. दुसरं जे काय कारण आहे ते म्हणजे जे काय पोल्ट्री आणि पशुपालक उद्योजक आहेत यांच्याकडून जे काय सोयाबीन असते याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मागणी वाढत असते आणि म्हणूनच भारत हा जो काय सोयाबीनचा निर्यातदार देश आहे म्हणून मोठमोठ्या देशांमधून भारताला आता सोयाबीनची ऑर्डर त्या ठिकाणी मिळत आहे आणि त्यामुळे कारखानदार चढ्या दराने सोयाबीनची खरेदी करत आहे. पुरवठ्यामध्ये देखील घट झाली आहे. आता बहुतांश शेतकऱ्यांकडे जे काही सोयाबीन आहे ते आता संपत आलं आहे. साठा कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे डिमांड आणि सप्लायचा जो काय रेशो आहे त्यामध्ये हे जे काय गणित आहे हे बिघडलेलं आहे आणि त्यामुळे सोयाबीनच्या दराला मोठा आधार त्या ठिकाणी मिळतोय. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर अमेरिकेतील सोयाबीनचा साठा कमी असण्याचा अहवाल येण्याची जी काही शक्यता आहे ती आता USDA कडून त्या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे आणि याचमुळं सोयाबीनच्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील जे काही सोयाबीनचे वायदे आहेत, जे सोयाबीनचं जो स्टॉक मार्केट आहे तेही त्या ठिकाणी आता वाढलं आहे आणि याचमुळं सोयाबीनच्या दराला त्या ठिकाणी मोठा आधार त्या ठिकाणी मिळाला आहे. दुसरीकडे जागतिक स्तरावरती सोयाबीन तेलाचा वापर बायोडिझेलसाठी वाढला आहे आणि यामुळे तेलाच्या किमती स्थिर राहून सोयाबीन दरामध्ये तेजी येण्यामध्ये आता त्या ठिकाणी मदत होत आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचं जर का सोयाबीन असेल आणि जर तो तुम्ही येत्या 15 ते 20 दिवसांमध्ये विकणार जर असाल तर रोजचे बाजार पाहून सोयाबीन विक्रीचा निर्णय घेणं हे तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर त्या ठिकाणी ठरू शकते. कारण येत्या 15 दिवसामध्ये सोयाबीन हे जवळपास 6,500 ते 700 रुपयांचा टप्पा हा सहज त्या ठिकाणी ओलांडू शकते. तज्ज्ञांच्या मते मे महिन्यामध्ये दर कमी होण्याची अजिबात शक्यता नाही, परंतु जागतिक तणाव जर का अजून गरम जर राहिला तर बाजारभाव अजून त्या ठिकाणी वाढू शकतात. त्यामुळे सोयाबीन विक्रीचे जे काही नियोजन आहे ते टप्प्याटप्प्याने करा.